हे पहा मग का भावाची हालत असं वाटत आहे की 2 महिन्याचं लेकरू आहे का पोटात. अबे अशी हालत असते का रे बा. सकाळ सकाळी बाबा आंबे फोडून राहिले होते आणि आई स्वयंपाक करू राहिली होती आणि मी आपला उघडा पागडा चाय पिऊ राहिलो होतो. चाय पिताना विचार आला की आज काहीतरी तुपाणी करायची आहे. मग काय भावा गावातल्या डायरेक्ट जिम पाशी झालो. तसं बाहेरून एवढं खतरनाक नाही दिसत पण आतमधून पहा तुम्ही 2 लाख माल आहे भाऊ. तर हे आहे भावा आपल्या गावातली जिम छोटी आहे पण लय खतरनाक आहे. सर्वात पहिले म्हणलं हिला साफ करून घ्या, लय खराब दिसू राहिली होती. बाकी म्हणे मी आतमधली साफसफाई करतो तू बाहेरची कर. मी आपला खराटा घेतला आणि बाहेरचं सर्व झाडून टाकलं. जिमच्या आत आणि बाहेर आम्ही सर्व स्वच्छ झाडून टाकलं. मग आपल्या छोट्या जॉननं लावले हनुमानजीचे गाणे. सर्वात पहिले आम्ही वॉर्मअप करून घेतो. तर आम्ही जिम मध्ये कोण कोण आलं ते बघू आधी. तर आम्ही आहे 3 बॉडी बिल्डर. पहिला आहे छाम्या उर्फ धीरज 50 किलोचा छोटा छत्री आहे भाऊ. आणि दुसरा आहे बक्यासूर उर्फ नीरज 62 किलोचा सांड आहे भाऊ. आधी पोटावर बिस्किट होते आता फॅमिली पॅक आहे. आणि हा तुमचा लाडका मग काय भाऊ उर्फ गणेश 60 किलोचा भोपळा. मी साला हमेशा विचार करतो की या पोटावर कवा तरी बिस्किट येईल. बिस्किट दूरच राहिले हो. आधी फॅमिली पॅकच कमी नव्हत पण यावेळेस आम्ही ठाम निर्णय घेतला की हे 2 महिन्याचं लेकरू पाडायचं म्हणजे पाडायचं. तर आता दोघं आम्ही असे दिसत आहे. चला आता बस झाली माहिती आता वर्कआउट करू. या दोघाला म्हणलं पहिला दिवस आहे कमी कमी मारो. जास्त मारील म्हणलं तर उद्या उठता नाही येईल. पण हे दोघं ऐकते का जे भेटलं ते मारून राहिले ना. मारत बसा बा म्हटलं. मी तर आपलं हुशारीनं मारतो. मी पहिले मारला सूर्यनमस्कारचे 3 सेट, त्यानंतर पुशअपचे 3 सेट मारले आणि मग डायमंड पुशअपचे 3 सेट मारले. मांड्यासाठी बैठकचे 3 सेट मारून घेतले. मग तुमच्या भावानं लावले मोटिवेशनल गाणे. त्यानंतर तर फुल दिवस मध्ये आम्ही 3 लागलो जिम मारायला. घाम पडोपर्यंत जिम मारली. बस झालं म्हटलं पोट्यो उद्या मारू बाकीचं. त्यानंतर खिडकी आणि दार लावून आम्ही सर्व निघालो घराकडे. आणि असेच खतरनाक ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो बी करून जा.